खऱ्या अर्थानं आज आता माझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय काय लावताल ठीक आहे, पण एक गरीबाचं लेकरू खासदार झालंय असंही बघा, कारण माझ्यातला कार्यकर्ता गुण हा जात नाही, कारण माझ्यात कार्यकर्ता गुण आहे. मी कुणी एखाद्या माझ्या माता भगिनी आल्या त्यांना जागा द्या, त्यांना हा माझा मी आतापर्यंत 25-30 वर्ष फक्त आणि फक्त हेच काम केलंय, त्याच्यामुळे माझ्यातला तो गुण जाणार कसा. वयाच्या तारुण्यात आल्यापासून आतापर्यंत हेच केलंय, त्याच्यामुळे हे गुण माझ्यात आहे. त्याच्यामुळे सर्वांनी समजून घ्यावा आणि सर्वांनी जरा एखाद्या वेळेस काळजी घ्यावी, माझी जास्त काळजी घेऊ नये. आणि सर्व या केज विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब अशी परिस्थिती होती, आम्हाला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी लोकसभेचा उमेदवार होतो. लोकसभेच्या उमेदवार असताना त्या काळामध्ये तुम्ही आदेश दिले आम्हाला की तुम्ही जा आणि शब्द देऊन या की तुम्ही विधानसभेला यांना उमेदवार करणार. साहेब आम्ही तसंच केलं, डायरेक्ट घरी गेलो आणि शब्द देऊन आलो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी तुम्हाला द्यायला आम्ही तुमच्या बरोबर बांधील आहोत. आणि साहेब उमेदवारी पण आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात पहिली जाहीर केली आणि पहिली उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर झालं काय तर अवघ्या 8 दिवसातच त्यांनी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर घरोबा केला. आम्ही निवडणूक दिला शब्द निवडणुकीमध्ये की तुम्ही आमचा प्रचार करा, तुम्ही आमच्या बरोबर राहा. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की साठे साहेबांची विनंती करू बाबा पक्ष तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका, उमेदवारी त्यांना द्यायचं जाहीर केलंय. बिचाऱ्या साठे साहेबांनी सुद्धा प्रत्येक स्टेजवर प्रत्येक कार्यक्रमात यायचं काम केलं. मागच्या लोकसभेला सुद्धा काही ठिकाणी अपमानित करायचं सुद्धा काम त्या उमेदवारांनी केलं, पण साहेबांनी कधी पिच्छा सोडला नाही. असं काम आदरणीय साठे साहेबांनी त्यावेळेस केलं. या सर्व गोष्टी करत असताना पण या सर्व गोष्टीतून याने प्रचार करताना काय केलं तर मागचा 25 वर्षाचा पाडा वाचला. असं केलं. अरे निवडणूक लोकसभेची आणि तुम्ही प्रचार विधानसभेचा करून घेताय आणि पुन्हा अपेक्षा पक्षाकडून करताय. तरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आपण अध्यक्ष होता साहेब, तुम्ही उमेदवारी जाहीर केली आणि यांनी काम काय केलं तर त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 23,000 केज विधानसभा मायनस होता. तुम्ही एवढं सगळं काम चांगलं केलं, असं कसं झालं विचारलं तर ते आमचं काही काम नाही. मग आदरणीय साठे साहेबाला सांगितलं की तुम्ही जरा त्यांच्यावर सांगा यांनी काय केलं. ते म्हणले आता मला तुम्ही गप्प बसविलं. मी म्हणलं आता तुम्हालाच उभारावं लागतंय. आदरणीय साठे साहेबाला परत उभा केलं आणि साहेब गडीनं कसला विचार न करता मागची निवडणूक लढली आणि लढल्याच्या नंतर सुद्धा ताकदीनं आम्ही ती निवडणूक लढली. आणि ताकदीनं निवडणूक लढल्याच्या नंतर जर विषय असा झाला असता कुठं 19-20 तर या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये 30,000च्या लीडनं फक्त आमचा उमेदवार पराजित झालाय. जर सगळ्यांनी ताकदीनं काम केलं नसतं असं झालं नसतं. सर्व मतदारसंघातल्या तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी मार्जिन कमी केलं, कारण या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे. हा मतदारसंघ तसा मतदार तिथला जर विचार केला तर थोडा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. विधानसभेमध्ये या विधानसभेची परिस्थिती अशी असताना सुद्धा मागच्या वेळेस लोकांनी आपल्याला चांगले मतं दिले. लोकसभेला मागच्या वेळेस 23,000 मायनस असताना यावेळेस लोकसभेला 14,000ची लीड या विधानसभा मतदारसंघानं दिली आणि या विधानसभा मतदारसंघानं 14,000ची लीड दिली. म्हणून बीड जिल्ह्याच्या निकाल बदलण्याची ताकद या मतदारसंघाने बीड विधानसभा मतदारसंघ किंवा सर्व जिल्ह्याच्या माध्यमातून घडली. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा यांचा खरीचा वाटा आहे या सर्व माझ्या बहादर कार्यकर्त्यांचा. साहेब परिस्थिती अशी होती की यावेळेसची परिस्थिती वेगळी, मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी. मागच्या वेळेस नेते सगळे होते, यावेळेस कार्यकर्ते होते, नेता कुणीच नव्हता.
सगळे कार्यकर्ते होते आणि एक स्वतः कार्यकर्त्यांना असा जोश आहे साहेब. तुम्ही बीड जिल्ह्यात आज पहिला हे कार्यक्रम आहे दादा. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसेल ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात आपण जाणार आहोत तिथं. कारण बीड जिल्ह्याला परिवर्तनाची गरज आहे. बीड जिल्हा बघतोय की आम्हाला एकदा परिवर्तन घडवायचंय. त्याचं कारण असं आहे की साहेब इथं एवढी वाईट परिस्थिती आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघावर साठेसाहेबाला मी म्हणतोय प्रति विधानसभेवर बोला, विधानसभेवर बोला, लढायची विधानसभेची निवडणूक, बोलतच नाही माणूस आमचा विधानसभेवर. अरे हे काय काय करतात. दवाखाने सुविधा द्या म्हणणं करणं काम आहे आपल्याला देऊ, पण दवाखान्यामध्ये काय पाप केलं जातं याच्यावर बोललं पाहिजे. आज माझ्या या बीड जिल्ह्यातल्या जनतेला केज विधानसभा मतदारसंघामध्ये दवाखान्यात जर एखादा पेशंट गेला तर त्याला सुद्धा ऍडमिट करून घ्यायचं का नाही ती पुढारीने सांगायचं. हा मी खासदार झाल्याच्या नंतर ही बदलायचा प्रयत्न केला. पहिला दवाखान्याला भेट दिली. एमएससीबीचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो एक पुढारी सांगतो, कुणाचा सासरा सांगतो, कुणाचा नवरा सांगतो, कुणाचा काय सांगतो की आम्ही सांगितलं ते. आणि माझ्या कार्यकर्त्याला सरपंचाला सुद्धा फोन येतो की ही ट्रान्सफॉर्मर तू दिला, तुझ्या घरी येऊन दिलास. मी एका काळामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल व्हायचं इथं केज तालुक्यात जास्त प्रमाण होतं आणि पाऊस होता, पाऊस असल्यामुळे पाणी होतं आणि ट्रान्सफॉर्मर फेल होत होते. एका काळामध्ये 6 महिने ट्रान्सफॉर्मर आम्ही आमच्या एडेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबादला नेऊन भरून आणून लोकांना दिले. त्यावेळेस सांगा मी दिलं म्हणून. तुम्ही शासनाची योजना राबवताय आणि विरोधी गावामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल होणारा जातोय, त्या कॉन्ट्रॅक्टचं बिल काढलं जात आहे. साहेब याच्यावर सुद्धा आपल्याला कुठेतरी एक ठोस निर्णय घेतला पाहिजे. आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये यांच्या घरचं काम जर केलं, आता बऱ्याच जणांना वाटतंय की बाप्पा असं करतोय, बजरंग सोनवणे हे सांगतोय. मी जी खरंय ते सांगणार आहे. पत्रकार मित्र सुद्धा माझे, तुमच्या सुद्धा मनात एखाद्याला वाटत असेल बाप्पा असं का बोलताय, पण सगळ्यांना दिसतंय काय चाललंय आणि काय होतंय. माझं स्वतःच कुणीतरी प्रेमाचं आहे म्हणून बाजू कुणी घेतली नाही पाहिजे. माझ्या जिल्ह्यात काय होतंय, माझ्या तालुक्यात काय होतंय, माझ्या लोकांचं काय होतंय याची सर्वांनी बाजू आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा ठामपणे मांडून आपण हे केलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा ट्रान्सफॉर्मर जळला तर तिथं जर एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर असा विषय होतो का की ट्रान्सफॉर्मर फेल झालाय आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचेच लोक भिजवतात किंवा त्याच्यावर त्याचं भिज नाही, पण वेटेज धरलं जात आहे आणि त्यांना 15-15 दिवस ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, दवाखान्यात एंट्री मिळत नाही. एवढंच नाही तर तहसील मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राशनवर सुद्धा लक्ष, कशावर लक्ष देणार. या सर्व गोष्टीचा विचार जर करायचा झाला तर मी खासदार झाल्याच्या नंतर पाटोदा ब्लॉकला मी परवा मीटिंग घेतली. आता परत मी इथं केज विभागाला सगळ्या विभागांनी बैठक घेऊन सांगणार आहे. अधिकारी महोदयांना सुद्धा माझी विनंती, पोलीस स्टेशन बी तसंच. आता आमचे सगळे पोलीस स्टेशन आहेत. मी उद्या फोन केला तर सर्वांना सांगतोय की बाबा हो तुम्ही फक्त संयमाने घ्या आणि काय करा, जे आहात तुम्ही जेची भूमिका घ्या. पण काही गोष्टी एवढे खोटे नाटे गुन्हे आमच्याकडे दाखल केले जातात, एवढं काय काय केलं जातंय. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आज जर कुणी एखाद्या पुढाऱ्याने फोन केला तसंच झालं. परवा एका माझ्या कार्यकर्त्याला, मला माहित नाही पण जिम्मेदारी मी काय आणखी विचारलंय, पण मला असं कळलं की माझ्या एका केजच्या कार्यकर्त्याला पोलिसने मारलंच का, तर त्याने एक पोस्ट टाकली. तो गुन्हा आहे, त्याचं समर्थन मी करणार नाही. पण त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मारला असेल, मला माहित नाही, खरी माहिती मला कळालेली परवा, तर तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन सुद्धा हा खासदार बसणार म्हणजे बसणार. तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला मारलं का? तुम्ही पोस्ट टाकली म्हणून मारता आणि दुसऱ्याला सोडता. ही सरकार किती दिवस कुणाचं आहे हे पोलीस यंत्रणेने सुद्धा बघितलं पाहिजे. माझी विनंती आहे सर्वांना, मी एवढे संयमानं बोलतोय, एवढ्या प्रेमानं सांगतोय, माझ्या पोलीस यंत्रणेने सुद्धा माझ्या जनतेला त्रास होईल असं वागितलं नाही पाहिजे. कुठल्या तरी एका विशिष्ट माणसाचं ऐकायचं, एका विशिष्ट लोकांचं ऐकून विशिष्ट गोष्टी करायच्यात असं झालं नाही पाहिजे. अशी यंत्रणा केली पाहिजे. मी परवा कलेक्टरना पण सांगितलंय, तुमच्या सर्वांच्या माहिती, कलेक्टर साहेब नशिबानं तुम्ही कलेक्टर झालाय, पण आमच्या सर्वांच्या विश्वासाला कुठं तडा जाईल असं तुम्ही काही वागवू नका, असं मी सर्व यांना बऱ्याच गोष्टी काही सांगितलेल्या आहेत. पण या गोष्टीतून प्रत्येक अधिकाऱ्यांना आपण मीटिंगमध्ये हे सर्व विषय, जे विषय येणार आहेत ते आपण एक मीटिंग घेऊन बोलू. MREGS आहे, भरपूर विषय या विषयावर बोलता येईल, पण या विषयामध्ये आमदार काय करतो, पालकमंत्री काय करतात, कोण काय करतं याच्यावर कुठंतरी बोलला पाहिजे. आणि या विषयाला कुठंतरी सर्व मीडियानं सुद्धा त्या गोष्टी खऱ्या मांडल्या पाहिजेत आणि खरं मांडून बोललं पाहिजे. मी परवा परवा माझ्याकडे कुणीतरी कार्यकर्ते
आले कुठल्या भैयांच्या विधानसभा मतदारसंघातलेच, त्यांनी मला बोलतायत काहीतरी, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सर्व मीडियानी पण मला विचारलं की तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मला पुण्याला मी आदरणीय साहेबाच्या तिथं होतो, मला त्यांनी विचारलं, म्हणलं काय होतोय, मी बघू द्या. मी बघितल्याच्या नंतर त्यांना सांगितलं मी की हा विषय माझ्याकडला आहे, तर जी माझ्याकडे विषय नाहीये ते मी नाही बोललोय, आणि विषय त्यांना मी जी अगोदर बोललोय त्यांनी ती कट केलंय. त्याच्यानंतर पुढे ते बोलतायत की मी काय सांगितलं की ही एक पत्र असे जर बोललो तर एक पत्र देणं ही पद्धत आपल्याकडे नाहीये. सगळी यादी एकदाच द्यावी लागेल, आणि 5 कोटी एका कामाला लागतात, तर 5 कोटी खासदाराला फंड आहे, तो 5 कोटी फंड त्या कामाला देऊ. मग जिल्ह्यात काय करणार, असं बोलायचा माझा मिथित अर्थ होता. पण रेकॉर्डिंग केली, मग रेकॉर्डिंग करण्याला माणसं येतात कसे, रेकॉर्डिंग करतात कसे, जातात. माझ्यावर किती कॅमेरे ठेवलेत. आता सुद्धा मी स्टेजवर काही बोललो की त्याच्यावर आहेच. म्हणजे मी काय वागू, कसा वागू मलाच कळा नाही, आणि मला ती खासदार झाल्याचं आणखी कळाच नाही मी खासदार झालोय म्हणून. त्याच्यामुळे भानगड आहे थोडी, जरा समजून घ्या सगळे. मला सांगायचं आहे की एवढं वाईट काय केलंय मी की माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिॲक्ट होता, आणि मी त्याच्यावर बोललो. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या बोलण्यामुळे जर माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा, एखाद्या जनतेचा, किंवा एखाद्या माझ्या कार्यकर्त्याचा, कुणाचा किंवा मतदारांचा, बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाचा अवमान झाला असला तर मी त्या सेनाची दिलगिरी व्यक्त करतो. पण तो दरेकर कोण आहेत, मंत्री आहेत का आता? विधान परिषद नाही, मला ती विरोधी पक्ष बघितले होते मी, त्याच्यामुळे त्यांना लवकर घाई झाली विरोधी पक्ष व्हायची. ते दरेकर सुद्धा म्हणजे जत्रेत निवडून आलात. आदरणीय दरेकर साहेब, तुम्हाला जत्रा माहित आहे का? मुंबईत बसून जत्रेमध्ये सज्जन असतात, चोर असतात, शाहू असतात, जत्रेमध्ये सगळे प्रेम करणारे असतात, जत्रेमध्ये सगळे आपल्याला एकमेकाला सहानुभूती देऊन करणार. जत्रा काय असते हे तुम्हाला माहित आहे. पण जत्रेमध्ये हे जे सगळे जत्रेचं मतीत अर्थ तुम्हाला काही माहित जर असला तर जत्रेमध्ये तुमच्यासारखे अलिबाबा जे आम्ही काट्या घेऊन हाकलून लावले, हे अलिबाबा आहेत. तुम्ही जत्रेमध्ये अलिबाबाच होते नाही, जत्रा आमची होती. जत्रेत तुमच्यासारखे आलेले अलिबाबा म्हणजे भारतीय जनता पार्टी आम्ही काट्या घालून हाकलून लावली, हे आमच्या जनता जनार्दनाने. त्याच्यामुळे त्या जत्रेचा काही विचार तुम्ही लई करू नका. आणि मजूर बी होते हो, मजूर सोसायटी मजूर बी आहेत, हे मजूर आहेत. हे बोलायला तर आमच्यावर मजूर आहेत, तुम्ही आमच्याकडे येऊ नका, लय आहे आमच्याबरोबर, आम्हाला तेवढं मोठं व्हायचंच नाही. मग बोईन सांगितलं तुम्ही तिकडे नको, इथंच बरेच जिल्ह्यात आपलं तितक्या लांब कुठं जावा. पण उगाच माझ्यावर बी बोलायले काय, मी खूप लहान कार्यकर्ता, इथं एक पालकमंत्री बोलतायत तेवढं बाद झालं. ते होते एकट्यात, ही इकडून जत्रा भाजपची जत्रा म्हणले, जत्रेत निवडून आलेत. तुम्हाला आमची काय कळणार आहे जत्रा काय काय काय. बीड जिल्हा जत्रा आहे का कुणाला काय करते ती तुम्हाला कळून दाखविलं बीड जिल्ह्यानं, पण याची टीका करतात. या सर्व गोष्टीला आपण कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे. कार्यकर्ते त्याच्यावर रिॲक्ट होतात. मी कुठं काही बोललो, एखाद्या लोकसभेत काही बोललो, त्याचा अर्थ काय लावायचा, त्याचा तिसराचा अर्थ लावला जातोय. ही जी सोशल मीडियामध्ये एवढी पद्धत वाईट सुरू केली की मी एखाद्या धचं मा करणे आणि त्याला ट्रोल करणे, ही जी फसवेगिरीची त्यांनी यंत्रणा इथं बीड जिल्ह्यात आणून बसवलेली आहे, ही थांबवली पाहिजे. नाही तर मग दे दानादर आम्हालाही आमच्याकडे ती यंत्रणा जरी नसली, आमच्याकडे पैसा नाही बोगसची यंत्रणा आणून बसवायला. काय साहेब, खरंच नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे त्यांनी काय 21-21 लाख महिना, 22-22 लाख महिना देऊन यंत्रणा ठेवली जणू, आणि त्या यंत्रणा तेवढंच धंदा करते की कुठं सापडतोय बजरंग सोडणे. मी तर कुठं सापडलोच नाही, कसा निघून गेलो कळालंही नाही. पण आता विधानसभेला तुम्ही कुठं अडकताल ही सुद्धा जनता कळू द्यायची नाही. असं जर नाही बंद केलं तर लय पक्का अडकताल. ही विधानसभा आपल्या बीड जिल्ह्यात कसं हा आमदार तर देणारच आहे, पण महाराष्ट्रात सरकार आणील तुम्ही असं वागताल, तुम्हाला कारणीभूत ठरणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्न भरपूर आहेत. आपल्याला साहेबांना ऐकायचंय आणि आज अमोलदादांना पण ऐकायचंय. आपल्या एवढे प्रश्न आहेत. आदरणीय कृषी मंत्र्यांना माझी विनंती आहे की 20-21चा विमा द्या, त्याच्यावर बोला. 20-21चा विमाच मिळाला आमच्या जिल्ह्याला, सगळ्याला मिळाला, लातूरला मिळाला, धाराशिवला मिळाला, आणि आम्हालाच मिळत नाही. मग ह्याच्यावर पत्रकार कुठे एखादा लिहा ना की पालकमंत्री द्या. माझी आज पत्रकारांनाच विनंती आहे की तुम्ही जरा एकदा त्यांचं बी लिहा राव, त्यांचं बी बोला. आम्हालाच प्रश्न खोचक साहेब, लय भानगड आहे जिल्ह्यात. हे सगळ्या गोष्टी ते तर बघा. बरं तेवढं जाऊ द्या, सोडून दिलं 20-21चं आम्ही विसरलो समजू. आता 23-24चं
23-24 सुद्धा इमा आम्हाला मिळाला नाही हो. हीच काय विसरले पत्रकार कोणी? म्हणजे जनतेला विसरलं नाही, जरा विचारा त्यांना काय झालं आमच्या बीड जिल्ह्यातल्या. कारण तुम्ही लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ आहात, सर्वजण जागरूक आणि खूप सुज्ञानी सर्व चांगले माणसं आहात. माझी एकच विनंती आहे, यांना हे विचारा याचं काय झालं. आता परवाच मी एक क्लिप बघितली, कृषी विभागात काय 300 कोटीचा घोटाळा. मला माहित नाही बरं का, कारण आपलं तेवढं काय माहितीचं, आपलं तेवढे उंची बी नाही म्हणले नाही. पण मी सुद्धा देशाच्या उच्च वर्गात गेलोय आणि माझी उंची बाया बीड जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिली. आणि मला वाटतं की प्रोटोकॉल प्रमाणे माझंही पद आता काही लहान नाही राहिलेलं. बजरंग सोनवणे चिल्लर आहे हो, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार पार्टीचा खासदार बजरंग सोनवणे जर म्हणलं तर त्याची उंची उंचच आहे. त्याची उंची आता कमी तुम्ही करू शकणार नाहीत. आणि आता मान्य करा यार, किती 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, एकदा मान्य करा की बीड जिल्ह्यानं बजरंग सोनवणेला खासदार केलंय. एकदा मान्य करा. किती दिवस तुमच्या डोक्यातलंच जाय नाही. कुणी खासदारकी सोडून आमदार बी झालं, ते समाधानी आहेत, त्यांचं काय नाही, ती बघ ती ओके 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 म्हणाले. पण तुमच्या डोक्यातलं जाय नाही. नवरा नवरी शांत आणि करवलीच मांडायला, त्यांचं चाललंय काय कळा ना मला. कवर मूळ वराडी जर असली तर ठीक आहे, मूळ वराडी बी नाहीत तुम्ही. चला आता सगळं चालू द्यायच्यावर जी आपण पुन्हा आणखी वेळ आले बरंच काय बोलू. पण मला म्हणायचंय इथल्या आमदार आपल्याला करायचा. चल साहेब सांगता सांगता दुसरीकडे गेलो. मागच्या वेळेची परिस्थिती होती की आम्हाला उमेदवार नव्हता. या वेळेची परिस्थिती अशी आहे की 6 उमेदवार तुम्हाला भेटून येऊन आज आमच्या स्टेजवर आहेत. आणि कुणाला उमेदवारी द्यायची ही तुमचा अधिकार आहे. कृपा करून त्याच्यात बी नाहीये. पार्टी तुम्ही सर्वांनी जे लेखाजोखा केलाय त्याच्याप्रमाणे तुमचं काम आहे. पण जी उमेदवार द्याल ती कुणी उमेदवार द्या, त्याला आम्ही निवडून आणणार आणि आमदार करणारच. आमदार आमचा होणार म्हणजे होणार. ह्याच्यात केज विधानसभा मतदारसंघात इतिहास घडून आमदार होणारच हे तुम्हाला शब्द देतो. आणि बीड विधानसभेचे आमचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष म्हणले आता 6चे 6 आमदार आम्ही करणार. सर्व अध्यक्षच्या मनाला माझा पाठिंबा आहे आणि आमचे आमदार होतील. आता जास्त काही न बोलता बराच काही वेळ घेतला. बरंच दादा सांगतील आणखी रेल्वेच्या विषयी, ती एक जरा सांगतो त्याच्यावर बी. पहिली बैठक घेतली साहेब मी शपथ घ्यायच्या अगोदर. महाराष्ट्रात नाही देशात पहिला खासदार शपथ घ्यायच्या अगोदर बैठकच घेतली. आणि बैठक घेतल्याच्या नंतर बैठकीत सांगितलं मला शेड्यूल दे. मग त्या रेल्वेचं शेड्यूल त्यांनी दिलं की विगनवाडीपर्यंत आम्ही 31 मध्ये 31 जुलैपर्यंत आम्ही रेल्वे आणू. 31 जुलै नाही पण क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्टला रेल्वेची ट्रायल तिथपर्यंत झाली. आणि मी त्याच्या पुढचं पण शेड्यूल घेतलंय की मी ही साहेब परत एकदा सांगतो तुम्हाला की परत मी तुम्हाला 26 जानेवारी, आज 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी देतो. लई तेवढी गरज नाही. 31 डिसेंबरच्या 24 मध्येच आणणार. पण 26 जानेवारीला रेल्वेतच बीडला येणार मी. उगा खोटं नाही सांगत. त्याच्यामुळे हा विषयच नाही. मी येणारच रेल्वेत बीडला, नाही तर खासदार राहून फायदा काय. मग ह्याच्यावर कुणी बोला. आता त्याच्यावर एक ट्विट केलं कुणीतरी. साहेब सगळं बोललं पाहिजे. पहिली सभा इथं थोडा वेळ चाललाय. त्याच्यावर ट्विट केलं रेल्वेला एवढं बजेट आलं. अरे महाराष्ट्राला दिलं काय? आउन गोईंग प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी बजेट आलं. ती काय बंद करणार आहे काय? तुम्हाला दररोजचं खायचं बंद करायचं. गोईंग प्रोजेक्ट आहे त्याला तुझी बजेट येईल. तुम्ही या वर्षी नवीन 1 रुपया महाराष्ट्राला दिला नाही. ह्याच्यावर बोला. आणि त्याच्यावर आमच्या बीड जिल्ह्याच्या एका माजी खासदारांनी रेल्वेला एवढं बजेट आलं. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सांगितलं की आम्ही रेल्वे आणणार. अरे आहे ना पट्ट्या. आता कशाला तुम्ही आणायचे होते 15 वर्ष काय झालं. आता मी आणणार रेल्वेचं काय. आता रेल्वे कुणी म्हणायचं नाही. मीच आणणार. परळीला बी नेणार. एवढंच नाही, इथं बीडला थांबणार नाही, परळीला बी नेणार. आणि ही रेल्वे एकदा अहो साहेब बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख म्हणून आम्ही भाषणात प्रत्येक वेळेस सांगतो. लाज वाटली पाहिजे पुढारी म्हणून, नेता म्हणून. ऊसतोड मजुरांचा जिल्हा सांगताय. ऊसतोड मजुराच्या ह्याच्यावर तुम्ही आवाज उठविला नाही. 15 वर्षात कुणी कोणचा एखादा खासदार बोलला संसदेत ऊसतोड मजुरावर? एक बी खासदार बोलला असला तर मला सांगा. कुणी बोलला नाही. मग तो प्रश्न मी मांडला. मी म्हणलं माझा ऊसतोड मजुरांचा जिल्हा तर त्याला विशेष पॅकेज द्या, त्याला विशेष सवलत द्या आणि विशेष बाब म्हणून यांना तुम्ही सवलत द्या. यांना ऊसतोड मजुरावर फक्त राजकारण. मला कळतच नाही. ऊसतोड मजुराचे नेते बघा आपण लहानपणापासून बघतो. मी शाळेत मॉनिटर म्हणायचे. आमच्या ग्रामीण भागात शहरात आल्यावर CR म्हणायचे. हे मॉनिटर सुद्धा त्या विद्यार्थ्यातला होतो. ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंच होतो. जिल्हा परिषदला मी जरा 2-4 वेळेस आलो, तिथलं जास्त माहिती आहे. सदस्यातूनच अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती झाले.
पण ही नवीनच नियम आहे बीड जिल्ह्याला. ऊसतोड मजूर नसणार, ऊसतोड मजुरांचा जिल्हा. हा अर्घ्यानं कोयता एकदा ऊसतोड मजूर व्हा, म्हणजे बघू आपण ऊसतोड मजूरचा नेता होतोय का. ऊसतोड मजुरांचा नेता ऊस तोडणारा का नाही. ऊस तोडणाऱ्या माझ्या एका नेत्याला ऊसतोड मजुरांचा नेता करा आणि त्याला तिथं महामंडळाचा अध्यक्ष करा, त्याला महामंडळ द्या, त्याला काय द्या. आता 5 वर्ष मागच्या वेळेस म्हणत होते, हेच ठीक आहे, त्यांचेच भाषण आहेत आमच्या स्टेजवर. ऊसतोड मजूर झाला पण ऑफिसच नाही, पैसाच नाही. मग आता ह्या 5 वर्षात आता झालं ना, या 5 वर्षात कुठे आहे. या 5 वर्षात सुद्धा पत्ता दिसत नाही मला कुठं काय. मग एखाद्या ऊसतोड सर्टिफिकेट दिले, प्रमाणपत्र दिले, सवलत काय दिली. ऊसतोड मजुरांना सुद्धा आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मागच्या वेळेस 34% वाढ ऊसतोड मजुरांसाठी केली. आणि ती दिलं कुणी, चालू असणाऱ्या कारखानदारांनी आमच्यासारख्या, ज्यांचे कारखाने चालू आहेत, ज्यांचे बंद कारखाने, त्यांनी काय दिलं, त्यांचा काय संबंध आहे. मग ऊसतोड मजुरांना सुद्धा 34% वाढ कारखानदारांनी दिली आणि द्यायला आदरणीय पवार साहेबांनी लावली मीटिंग घेऊन की तुम्ही 34% वाढ द्या. इतिहासात कधी 34% मजुरीत वाढ झाली नाही. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यावेळेस सुद्धा 34% वाढ कधी झाली नाही. आणि त्यांनी जी ऊसतोड मजुरांसाठी करायचे ते काम पुढे कोणी चालू ठेवलं नाही. ते आदरणीय पवार साहेबांनी ते द्यायला सांगितलं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची जाण आहे, तुम्हाला त्याची कुठे जाण आहे. या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि विचार करून आपण येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण काम तर शरदचंद्रजी पवार पार्टीला द्यायचेत हे तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपला आमदार का आणायचा आहे तर आपले कामं झाले पाहिजेत, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी, आशीर्वाद द्यावा. आता लय बोलत राहिलो तर मग सगळं धरूनच उडतील मला, त्याच्यामुळे आता थांबवतो आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे. प्रेमानं तुम्ही सर्वजण जंग जिंकू शकता, सर्वजण प्रेमानं. माझा स्वभावच बदलला का नाही बघा बरं. कुणी बी काय केलं, माझा लोकसभेची उमेदवारी मिळायच्या अगोदरचा स्वभाव आणि त्याच्यानंतरचा स्वभाव फार उलटच झालाय. लय जण आणतात चिडीवर असं, हे हायपर हो हायपर होईच ना, काय करा. मी म्हणतो ठीक आहे तुमचंच खरं, काय करा. तरी एखादं कुठंतरी पार्क होते माझ्याकडून, पण आवर तुला अरे नाही थांब जरा. तसं मी माझं तसा तुमचाही बदला. आज तुम्ही एकदा परिवर्तन करा, सर्वजण करून आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करू. एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद.